नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 10 अवकाश मोहिमा या प्रकरणाचा पूर्वार्ध या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील हे शेवटचे प्रकरण आहे। चला तर मग पाहूया अवकाश मोहिमा। या प्रकरणामध्ये आपण अवकाश मोहिमा, कृत्रिम उपग्रह, कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण, कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा, उपग्रह प्रक्षेपक, पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। अज्ञात गोष्टीचे म्हणजे आपल्याला एखाद्या माहीत नसलेल्या गोष्टीचे आपल्याला नेहमीच आकर्षण वाटते आणि त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही आपली वाढते। आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याचा सतत प्रयत्न मानव करत असतो। अवकाश आणि त्यामध्ये असणारे असंख्य लुकलुकते तारे याचेही अगदी प्राचीन काळापासून कुतूहल वाटत आहे। अगदी लहान मुलांनासुद्धा त्याचे कुतूहल वाटते। अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न मानव नेहमीच पाहतो, त्यासाठी प्रयत्नशीलही तो राहतो। याची बरीच उदाहरणे आपण पाहिलेली आहेत। तर अवकाश मोहिमा याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया। अवकाश मोहिमा यालाच इंग्रजीमध्ये स्पेस मिशन्स असे म्हणतात। तंत्रज्ञानामध्ये व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानांची निर्मिती केली गेली आणि अवकाश यात्रा करणेसुद्धा शक्य झाले। तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केले गेलेले आहेत। याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचाही जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेत विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेलेल्या तुम्ही ऐकल्या असतीलच। तर या पाठामध्ये आपण या सर्व मोहिमांविषयी माहिती घेणार आहोत। आता अवकाश मोहिमांचे वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये केले जाते। कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे, तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टीशी उपयोग करणे हे पहिल्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट असते। पहा, पहिल्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट काय आहे? तर कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये प्रस्थापित करायचा आणि संशोधन करायचं, तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी उपयोग करायचा। हे झालं पहिलं उद्दिष्ट। मग दुसऱ्या उद्दिष्टामध्ये काय केले जाते? तर सौरमंडलातील किंवा त्या बाहेरील विविध घटकांकडे अवकाशयाने पाठवली जातात आणि त्या घटकांचे जवळून निरीक्षण केले जाते आणि माहिती जाणून घेतली जाते। अशा प्रकारे 2 प्रकारामध्ये अवकाश मोहिमांचे वर्गीकरण केलेले आपल्याला पाहायला मिळते। माहीत आहे का तुम्हाला? आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा होता आणि त्याचं नाव काय आहे? युरी गागारिन। त्याने 1961 मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली। परंतु सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी व्यक्ती मात्र कोण होती? नील आर्मस्ट्रॉंग। आणि नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकेचा होता। भारताच्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या। सुनीता विल्यम्स, कल्पना चावला यांनीही अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केले। तर ही माहिती नीट लक्षात ठेवा। या ठिकाणी थोडे आठवा म्हणून एक प्रश्न दिलेला आहे। कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करीत असतात? आता कृत्रिम उपग्रहाद्वारे रेडिओ दुर्बीण किंवा दृश्य प्रकाश वक्रीभवक दुर्बीण, त्याचबरोबर दृश्य प्रकाश परावर्तक दुर्बीण या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करत असतात। त्यांना अवकाशात ठेवणे का आवश्यक आहे? आता या कृत्रिम दुर्बिणी
अवकाशामध्ये का ठेवल्या जातात? त्यांना अवकाशात ठेवण्याची गरज काय आहे? तर पृथ्वीवर उभारण्यात आलेल्या दुर्बिणींना वातावरणातील तापमान, हवेचा दाब, ढगाळलेले वातावरण किंवा प्रखर प्रकाश अशा विविध अडचणींना सामना करावा लागतो. मग या समस्यांवर जर मात करायची असेल किंवा अडथळे दूर करायचे असतील आणि अडथळ्याविना अधिक स्थिर आणि सुस्पष्ट प्रतिमा जर आपल्याला मिळवायची असतील तर दुर्बिणी पृथ्वीवर न ठेवता त्या अवकाशात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व अडथळ्यांना त्यांना सामोरे जावे लागत नाही. सांगा पाहू, काय विचारलेलं आहे पहा. तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये सिग्नल कुठून येतो? तर भ्रमणध्वनी म्हणजेच काय? आपला मोबाईल. यामध्ये सिग्नल कुठून येतो? तर आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा ज्या भागात मोबाईल घेऊन जातो त्या भागात भ्रमणध्वनीचे अनेक मनोरे आपल्याला पाहायला मिळतात. जर मनोरा नसेल तर त्या ठिकाणी सिग्नल वीक असतो किंवा सिग्नल मिळतच नाही. तर जे मनोरे विखुरलेले आहेत त्यापैकी जो जवळचा मनोरा आहे त्यातून आपल्या भ्रमणध्वनीमध्ये काय होतो? सिग्नल येतो. ध्वनी मनोऱ्यामध्ये तो कुठून येतो? आता भ्रमणध्वनीमध्ये येतो मनोऱ्यातून, पण मनोऱ्यामध्ये तो कुठून येतो? तर भ्रमणध्वनीचे सर्व मनोरे हे अवकाशातील उपग्रहांशी जोडलेले असतात. अवकाशामध्ये जे उपग्रह आहेत त्यांच्याशी ते जोडलेले असतात. त्यामुळे एका मनोऱ्याने प्रसारित केलेला भ्रमणध्वनी सिग्नल आधी उपग्रहाकडे जातो आणि तेथून तो पृथ्वीवरील अपेक्षित भ्रमणध्वनी मनोऱ्याकडे पाठवला जातो. दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात? आता दूरचित्रवाणी संचामध्ये कार्यक्रम कसे येतात? तर दूरचित्रवाणीचे कार्यक्रम दूरचित्रवाणी केंद्रातून प्रसारित केले जातात. हे प्रसारण सर्वप्रथम उपग्रहाकडे जाते. तेथून ते प्रसारण केबल ऑपरेटरच्या संवाहक केंद्रात येते व तेथून ते केबलच्या माध्यमातून आपल्या दूरचित्रवाणीच्या संचामध्ये येते आणि मग आपल्याला तो कार्यक्रम दिसतो. केबल ऑपरेटरच्या ऐवजी आता छोट्या स्वरूपातील संवाहक म्हणजेच डिश अँटेना वगैरे व्यक्तिगत पातळीवरही आपल्याला तो घेता येतो. जे आपल्या घराच्या छतावर डिश अँटेने बसवले जातात व तेथून केबलच्या माध्यमातून कार्यक्रम आपल्या दूरचित्रवाणी संचामध्ये सुद्धा घेता येतो. पुढील प्रश्न पहा. तुम्ही वृत्तपत्रामध्ये आपल्या देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारी चित्रे पाहिली असतील. ती कशी मिळवली जातात? आता आपण चित्र पाहिलेत, पण ती कशी मिळवली जातात? तर हवामानविषयक माहिती मिळवणारे उपग्रह अवकाशातून पृथ्वीचे ठराविक वेळेच्या अंतराने काय करतात? सतत छायाचित्रण करत असतात. काही उपग्रह तर रात्रीसुद्धा रेडिओ सिग्नलचा उपयोग करून संगणकाद्वारे पृथ्वीवरील आकाशाची छायाचित्रे मिळवतात. या छायाचित्रांवर स्थानानुसार देशाच्या सीमारेषा नंतर दर्शवल्या जातात व अशी सीमारेषांसह तयार झालेली छायाचित्रे वृत्तपत्रामध्ये छापली जातात आणि ती आपण पाहतो. अवकाश मोहिमांची गरज व महत्त्व. आता अवकाश मोहिमांची गरज काय आहे किंवा त्याचे महत्त्व काय आहे? बाजूला कृत्रिम उपग्रहाद्वारे संदेशवहन दाखवलेलं आहे, त्याचे तुम्ही निरीक्षण करा. अंतराळ मोहिमाद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहामुळे आज जग एक वैश्विक खेडे झालेले आहे. आता पहा, पूर्वीच्या काळी एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यात किंवा अगदी जवळच्या गावात जायचे असेल तरीसुद्धा खूप वेळ जायचा किंवा बैलगाडी किंवा पायी चालत जाणे अशा प्रकारे त्या व्यक्तीला पोहोचावे लागे. पण आजकाल अंतराळ मोहिमाद्वारे किंवा कृत्रिम उपग्रहांमुळे पूर्ण जग एक वैश्विक खेडं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता क्षणार्धामध्ये जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी फोनद्वारे संपर्क साधू शकतो किंवा घर बसल्या जगभरातील घडामोडींची माहिती आपण प्राप्त करू शकतो. इंटरनेटचे महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे. त्याद्वारे आपण कुठलीही माहिती क्षणार्धामध्ये आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने उपलब्ध होते. येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची सूचनासुद्धा किंवा पूर्वसूचनासुद्धा आपल्याला नेटच्या सहाय्याने मिळते. उदाहरणार्थ, कोणत्या भागात कोणत्या वेळेला पाऊस पडेल किंवा विजांचा गडगडाटासह पाऊस पडेल किंवा वादळ होईल यासारख्या सूचना आपल्याला पूर्वसूचना मिळाल्यामुळे आपण सतर्क राहू शकतो.
लढाईत शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबद्दल तसेच भूगर्भात खनिज पदार्थांचा साठा कोठे आहे ही माहितीसुद्धा आपल्याला जाणून घेता येते. आता अवकाश मोहिमांचे असे अगणित फायदे आहेत. आजच्या जगात अंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही. त्यामुळे जर प्रगती करायची असेल तर अवकाश मोहिमांची गरज आपल्याला आहे आणि तितकेच त्याचे महत्त्वसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कृत्रिम उपग्रह म्हणजेच आर्टिफिशियल सॅटेलाईट. आता नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय, तर पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजेच नैसर्गिक उपग्रह. आता पृथ्वीला एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो म्हणजे चंद्र. तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे, हे नीट लक्षात ठेवा. आता सौरमंडलामधील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत. आपल्या सौरमंडलामध्ये जे काही ग्रह आहेत त्यांना एकापेक्षा अधिक नैसर्गिक उपग्रह आहेत, पण पृथ्वीला मात्र चंद्र हा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादे मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा जर करत असेल तर त्याला काय म्हणतात, कृत्रिम उपग्रह. पहा, नैसर्गिक उपग्रह म्हणजे काय, तर पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करणारी खगोलीय वस्तू म्हणजे नैसर्गिक उपग्रह. मग कृत्रिम उपग्रह कशाला म्हणायचं, तर नैसर्गिक उपग्रहाप्रमाणेच एखादं मानवनिर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा जर करत असेल तर त्याला काय म्हणतात, कृत्रिम उपग्रह. 10.1 मध्ये आपण ते पाहिलेलं आहे. कृत्रिम उपग्रह. पहिला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक. तर हा रशियाने 1957 साली अवकाशामध्ये पाठवला. पहा, लक्षात ठेवा, रशियाने अवकाशामध्ये पाठवलेला पहिला कृत्रिम उपग्रह, त्याचं नाव काय आहे, स्पुटनिक. आज असे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहेत. आता हे उपग्रह सौर ऊर्जा वापरत असल्याने त्यांच्या दोन्ही बाजूला पंखासारखे सौर पॅनेल लागलेले असतात. सौर पॅनेल लावल्याने सौर ऊर्जेच्या साहाय्याने हे उपग्रह काय करतात, परिभ्रमण करतात. त्यामुळे विजेची बचत तर होतेच, शिवाय सौर ऊर्जेचा वापर होतो. पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी व पृथ्वीकडे संदेश पाठवण्यासाठी काही उपकरणे बसवलेली असतात. आता प्रत्येक उपग्रहामध्ये त्यांच्या कार्यानुसार लागणारी इतर उपकरणे असतात. असा एक उपग्रह आकृती 10.1 मध्ये दाखवलेला आहे, तो आपण पाहिलेला आहे. पृथ्वीवरून उपग्रहाकडे जाणारे आणि उपग्रहाकडून पृथ्वीवरील भ्रमणध्वनी मनोरे यांच्याकडे संदेश पाठवणारे किंवा येणारे संदेश दाखवलेले त्यामध्ये आहेत. विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात. आता त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी केली जाते, तर ती वर्गवारी आपण पुढील तक्त्यामध्ये पाहणार आहोत. पहा, उपग्रहाचा प्रकार, उपग्रहाचे कार्य आणि भारताच्या उपग्रह मालिकांची व प्रक्षेपकांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. तर पहिला प्रकार आहे हवामान उपग्रह म्हणजेच वेदर सॅटेलाईट. आता याचं कार्य काय आहे, तर हवामानाचा अभ्यास व हवामानाचा अंदाज वर्तवणे. तर या उपग्रहाच्या मदतीनेच वेधशाळा हवामानाचा अभ्यास करते आणि हवामानाचा अंदाज वर्तवत असते. आता या उपग्रह मालिकांची किंवा प्रक्षेपकांची नावं काय आहेत पहा. कोण करतं हे प्रक्षेपण, तर इन्सॅट व जीसॅट आणि प्रक्षेपक आहे GSLV. उपग्रह मालिका आहे इन्सॅट आणि जीसॅट आणि याचं प्रक्षेपण GSLV करते. त्यानंतर दळणवळण उपग्रह म्हणजेच कम्युनिकेशन सॅटेलाईट. आता दळणवळण किंवा कम्युनिकेशन याचं कार्य काय असणार, तर जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरीद्वारे संपर्क प्रस्थापित करणे. याचीसुद्धा उपग्रह मालिका तीच आहे, इन्सॅट व जीसॅट आणि प्रक्षेपक GSLV. ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह. आता या उपग्रहाचं कार्य काय पहा, तर दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रक्षेपित करणे. आपण जे दूरचित्रवाणीवरती कार्यक्रम पाहतो त्याचं प्रक्षेपण करण्याचं काम ध्वनिचित्र प्रक्षेपक उपग्रह करतो. याचीसुद्धा मालिका आणि प्रक्षेपक तोच आहे, इन्सॅट व जीसॅट आणि प्रक्षेपक आहे GSLV. त्यानंतर दिशादर्शक उपग्रह म्हणजेच नॅव्हिगेशनल सॅटेलाईट. आता पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश आणि रेखांश
निश्चित करण्याचं काम हा दिशादर्शक उपग्रह करत असतो. आणि याच्या उपग्रहाची मालिका मात्र आहे IRNSS आणि प्रक्षेपक आहे PSLV. त्यानंतर सैनिकी उपग्रह म्हणजेच मिलिटरी सॅटेलाईट. आता हा मिलिटरी सॅटेलाईट आहे तो संरक्षण दृष्टिकोनातून भूप्रदेशावरील माहिती संकलन करण्याचं काम करतो आणि त्याची उपग्रह मालिका किंवा प्रक्षेपकाचं नाव या ठिकाणी दिलेलं नाही. त्यानंतर पृथ्वी निरीक्षक उपग्रह अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगले, वाळवंटे, सागर, ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास करणे, तसेच नैसर्गिक संसाधनांचा शोध आणि व्यवस्थापन करणे, महापूर, ज्वालामुखीचा उद्रेक अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये निरीक्षण आणि मार्गदर्शन करण्याचं काम पृथ्वी निरीक्षक उपग्रह करतो आणि त्याची उपग्रह मालिका आहे IRS आणि प्रक्षेपण PSLVच्या सहाय्याने केले जाते. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट. तर कृत्रिम उपग्रहाची भ्रमण कक्षा या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा, सर्व उपग्रह एकसारख्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती भ्रमण करत नाहीत. जर एकसारख्या कक्षामध्ये ते भ्रमण करायला लागले तर काय होईल? त्यांची एकमेकांना टक्कर होईल. त्यामुळे त्यांच्या कक्षा कशा असतात? भिन्न असतात. आता कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची किती असावी किंवा भ्रमण कक्षा वर्तुळाकार असावी की लंबवर्तुळाकार असावी, विषुववृत्ताला समांतर असावी की विषुववृत्ताशी कोन करणारी असावी, या सर्व गोष्टी उपग्रहाच्या कार्यानुसार ठरतात. म्हणजे तो उपग्रह कोणतं कार्य करणार आहे याच्यावरती या सर्व प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतात. आता भूपृष्ठापासून विशिष्ट उंचीवर फिरते ठेवण्यासाठी उपग्रहाला उपग्रह प्रक्षेपकामार्फत त्या उंचीपर्यंत नेण्यात येते आणि त्यानंतर त्या उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेमध्ये काय करतात? प्रस्थापित करतात. आणि ती प्रस्थापित करण्यासाठी कक्षेच्या स्पर्शरेषेच्या दिशेने विशिष्ट वेग दिला जातो. त्यालाच VC म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी असे म्हणतात. हा वेग मिळताच उपग्रह पृथ्वीभोवती काय करतो? प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात करतो. या वेगाचे सूत्र काढण्यासाठी सूत्र आपल्याला तयार करायचं आहे. तर आकृतीचं निरीक्षण करा आणि आपण वेगाचे सूत्र पाहणार आहोत. जर M वस्तुमानाचा उपग्रह, आपण जो उपग्रह घेणार आहोत त्याचं वस्तुमान आणि M म्हटलेलं आहे, केंद्रापासून R उंचीवर या ठिकाणी दाखवलेली आहे. R स्मॉल rने उंची दाखवलेली आहे. हे केंद्र आहे आणि केंद्रापासूनची जी उंची आहे ती किती आहे? स्मॉल r आहे. इथपर्यंत येईल ती R. पृष्ठभागापासून H उंचीवर, आता पृष्ठभागापासून जी ही उंची आहे ती H दिलेली आहे. VC म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी या चालीने परिभ्रमण करत असेल तर त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल mvc²/r mvc²/r एवढे असेल. काय सांगितले पहा? M वस्तुमानाचा उपग्रहाचं वस्तुमान M असेल आणि R उंचीवर व पृष्ठभागापासून H उंचीवर VC या चालीने परिभ्रमण करत असेल तर त्यावर कार्य करणारे अभिकेंद्री बल काय असते? mvc²/r. आता या ठिकाणी हे अभिकेंद्री बल पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते, म्हणून अभिकेंद्री बल बरोबर पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल. पहा, हे दोघे समान का दाखवलेत? तर हे जे अभिकेंद्री बल आहे ते काय करते? तर पृथ्वीचे गुरुत्व प्रदान करते. त्यामुळे अभिकेंद्री बल आणि पृथ्वी व उपग्रहातील गुरुत्वीय बल हे दोघे कसे असतील? सारखे असतील. म्हणून mvc²/r+h बरोबर gmm/r+h² या ठिकाणी पहा, ही उपग्रह पृथ्वी आणि उपग्रहामध्ये ही R+h आहे. इथं हा कॅपिटल R आहे आणि हा H आहे आणि ही फक्त काय केली? स्मॉल rने दाखवलेली आहे. म्हणून mvc² बरोबर gmm/r+h². आता यावरून VC² बरोबर सूत्र काय येईल? हा M कॅन्सल होईल. पहा, हा M कॅन्सल होईल. मग VC² बरोबर काय येईल? gm. इथं R+h आहे आणि इथं R+h² आहे, म्हणजे हा R+h आणि हा वर्ग निघून जाईल. म्हणजेच VC² बरोबर gm/r+h, म्हणजेच VC बरोबर वर्गमुळात gm/r+h. आता आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेला आहे. g म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, तो 6.67 × 10⁻⁻⁴ न्यूटन मीटर वर्ग
पर kg वर्ग इतका असतो. त्यानंतर कॅपिटल एम हे पृथ्वीचे वस्तुमान 6 × 10⁻²4 किलोग्रॅम. कॅपिटल आर ही पृथ्वीची त्रिज्या 6.4 × 10⁻6 मीटर म्हणजे 6400 किलोमीटर. एच ही उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची आणि r+h ही उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची त्रिज्या. तर या सूत्रावरून आपल्याला काय दिसतं तर विशिष्ट वेग म्हणजेच क्रिटिकल व्हेलॉसिटी VC हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. आता वस्तुमानावर का अवलंबून नसतो? वस्तुमान कुठे आहे तर ते कॅन्सल झालं. VC बरोबर वर्गमुळात gm/r+h. हे m काय आहे पृथ्वीचं वस्तुमान आहे पण ते अंशात आहे. काय म्हटलेलं आहे हे पृथ्वीचं m हे पृथ्वीचं वस्तुमान आहे म्हणजेच उपग्रहाचं वस्तुमान काय झालं इथं नाही आहे म्हणजेच त्या वस्तुमानावर तो अवलंबून नसतो. उपग्रह कक्षेची भूपृष्ठापासूनची उंची वाढत जाते तसं उपग्रहांचा स्पर्शरेषेत असलेला वेग काय होत जातो कमी होत जातो. आता उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची जर वाढली तर छेदाची किंमत काय होईल वाढेल आणि ही किंमत वाढली की आपोआपच gm/r+h हा भागाकार काय होत जाईल कमी होत जाईल म्हणजेच वेग कमी होईल. भूपृष्ठापासून कृत्रिम उपग्रहाची भ्रमणकक्षांची उंची किती आहे त्यानुसार सर्वसाधारणपणे कक्षांचे वर्गीकरण केले जाते. तर उपग्रहाच्या विशिष्ट वेग म्हणजेच VC हा उपग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो. हे नीट लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.